अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 1 मे 2024 या दिवसापासून गुरु महाराज हे स्वतःची म्हणजे मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। गोचर भ्रमण 1 वर्षासाठी त्यांचं वृषभ राशीमध्ये सुरू झालेलं आहे। मेषपासून मीनपर्यंत या 12 राशींना त्याचा काही ना काही प्रकारे हा फायदा होणार आहे। जरी एखाद्या व्यक्तीला गुरु 4था असेल, 6वा असेल, 8वा असेल, 12वा असेल, तरीही गुरु महाराज त्या व्यक्तीला काही ना काही लाभ हा देणार आहेत। आपण म्हणतो की 4था, 6वा, 8वा, 12वा गुरु म्हणजे तुम्हाला गुरु प्रतिकूल आहे, मग हे वर्ष तुम्हाला चांगलं जाणार नाही किंवा काही। पण काही प्रमाणात बघायला गेलं तर गुरु महाराजांची दृष्टी ही शुभ मानली जाते। जरी तुम्हाला गुरु 4था, 6वा, 8वा, 12वा असेल तरी त्या गुरुपासून 5वी दृष्टी, 9वी दृष्टी, 7वी दृष्टी ही शुभ असते आणि मग त्या स्थानाचं शुभ फळ गुरु महाराज हे तुम्हाला नक्की देणार। त्यामुळे ज्यांना गुरु 6वा, 8वा, 12वा आहे त्यांनी निराश न होता गुरु महाराजांची उपासना वाढवायची आहे। पिवळ्या रंगाचा जास्त वापर करायचा आहे। मग एखादा रुमाल जवळ ठेवला आहे, पिवळं फूल दत्त महाराजांना आपण अर्पण केलेलं आहे। त्याचबरोबर औदुंबर क्षेत्री नृसिंहवाडी येथे किंवा औदुंबर क्षेत्री दोन्ही ठिकाणी जाऊन तुम्ही या काळामध्ये दर्शन घ्यायचं आहे। औदुंबराला प्रदक्षिणा, औदुंबराला अभिषेक, कृष्णामाईचं मध्ये स्नान करायला आपल्याला शक्य झालं तर ते सुद्धा नक्की करायचं आहे आणि आपला गुरु आपण चांगल्या प्रकारे अनुकूल करून घ्यायचा आहे। आणि हे 12ही महिने आपल्याला खूप सुंदर असे परिणाम देणारे राहतील। गुरु हा अध्यात्माचा सुद्धा कारक आहे आणि जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल, जेवढं तुम्ही देवदर्शन घ्याल, कर्म हे करायचंच आहे। काम बाजूला ठेवून आपण नुसतं देवदर्शन आणि मेडिटेशन करत बसत नाही। कर्म करता करता आपल्याला काय मेडिटेशन करता येईल, काय देवदर्शन घेता येईल, गुरुची उपासना आपल्याला काय काय करता येईल, असंख्य प्रकारच्या उपासना गुरु महाराजांच्या सांगितलेल्या आहेत। मग ते गुरुचरित्र पारायण असेल, दत्तक्षेत्री जाऊन दर्शन घेणं असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत आणि त्या आपण नक्की कराव्या आणि त्याचा नक्की तुम्हाला शुभ परिणाम तुम्हाला त्याचे नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद। शुभम भवतु।